नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण लॉज ऑफ मोशन मधील बेसिक कन्सेप्ट डिस्कस केल्या होत्या. ज्याच्यामध्ये कोणत्या कन्सेप्ट आपण डिस्कस केल्या होत्या तर पहिली कन्सेप्ट होती रेस्ट, दुसरी होती मोशन, त्याच्यानंतर स्केलर क्वांटिटी काय, वेक्टर क्वांटिटी काय, परत डिस्टन्स म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय आणि स्पीड म्हणजे काय आणि व्हेलॉसिटी म्हणजे काय. इतक्या कन्सेप्ट आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये काय केलेत, कव्हर केले. आज आपण त्याच्या पुढचा पॉईंट कव्हर करतोय. जी कव्हर करत असताना सगळ्यात पहिला जी कन्सेप्ट असते ती कोणती असते तर युनिफॉर्म मोशन. कोणती कन्सेप्ट असते? युनिफॉर्म मोशन. आता युनिफॉर्म हा शब्द तुम्ही ऐकलाय. आपल्या शाळेमध्ये किंवा आपल्या कॉलेजमध्ये काय असतं की सगळ्यांचा युनिफॉर्म सेम असतो. ते युनिफॉर्म सेम असणं म्हणजे काय, प्रत्येकाला सेम 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 कलरचा ड्रेस दिला जातो. आता हा युनिफॉर्म मोशनचा अर्थ पण तसाच होतो. जर ऑब्जेक्ट इक्वल डिस्टन्स कव्हर करत असेल आणि शॉर्ट इंटरव्हल टाइप पण इक्वल राहत असेल, म्हणजे काय, समजा एक पर्सन आहे, तो ए पासून बी ला चाललाय, ए पासून बी ला, आणि त्यानं 5 मीटर एवढं डिस्टन्स कव्हर केलं. आणि 5 मीटर डिस्टन्स कव्हर करण्यासाठी समजा त्याला 1 सेकंद कमी होईल, आपण 2 सेकंद घेऊया. किती घेऊया? 2 सेकंद घेऊया. परत बी पासून तो सी ला गेला, परत तेवढंच डिस्टन्स कव्हर केलं, किती? 5 मीटर. पण लावलेला वेळ जो आहे तो पण 2 सेकंद आहे. परत तो सी पासून डी ला गेला, 5 मीटर, टाइम इंटरवल पण काय? 2 सेकंद. म्हणजे कव्हर केलेलं डिस्टन्स आणि तो कव्हर करायला लागणारा वेळ हे दोन्ही काय राहतं? सेम. तर अशा मोशनला आपण काय म्हणतो? युनिफॉर्म मोशन. म्हणजे याचे डेफिनेशन काय होणार? ऑब्जेक्ट कव्हर्स, काय कव्हर करतो? इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. काय डेफिनेशन तयार झाले बघा, बघू. ऑब्जेक्ट कव्हर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम असं जर होत असेल तर त्याला कसली मोशन म्हणतो आपण? युनिफॉर्म मोशन. मग याच्यानंतरची जी नेक्स्ट कन्सेप्ट असते ती कोणती असते तर नॉन युनिफॉर्म मोशन. आता नॉन युनिफॉर्म मोशन मध्ये काय होतं तर पहिला डेफिनेशन सांगतो तुम्हाला इथले, काय? ऑब्जेक्ट कव्हर्स, आता तिथं इक्वल डिस्टन्स होतं, आता इथे काय असणार आहे? अनइक्वल डिस्टन्स इन. महत्वाचा इथं पॉइंट तयार होतो बा. तुम्ही चुकून काय करता, इथं अनइक्वल शब्द आलाय म्हटल्यानंतर इथं पण काय करायला जाता? अनइक्वल तयार करायला जाता, पण तसं होत नाही. ऑब्जेक्ट कव्हर्स अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. काय होतंय? ऑब्जेक्ट कव्हर्स इक्वल डिस्टन्स इन ऑब्जेक्ट कव्हर्स इन अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. तर त्याला आपण कसली मोशन म्हणतो? नॉन युनिफॉर्म मोशन. मग एक्झाम्पल पण देऊ आपण. एक पर्सन आहे जो ए पॉइंटला उभा आहे आणि तो जाणार आहे बी पॉइंटला. त्यानं कव्हर केलेलं अंतर 5 मीटर आहे आणि किती सेकंद लागते? 2 सेकंद लागते. परत त्याला काहीतरी गडबड झाली, त्यानं 6 मीटर हे डिस्टन्स कव्हर केलं आणि वेळ किती लागला? 2 सेकंदच लागला. आणि परत अचानक त्याला वाटलं की मी फास्ट चाललोय, जरा दमलोय, आता तो हळू चालायला लागला, म्हणजे किती? 4 मीटर. आणि टाइम इंटरवल किती लागला? 2 सेकंदच लागला. म्हणजे काय दिसतंय बघा, ह्याच्या टाइम इंटरवल काय राहतोय? सेम, पण कव्हर करायला लागलेलं की जे अंतर आहे ते वेगवेगळं आहे. म्हणजे कसली मोशन आहे? नॉन युनिफॉर्म मोशन. मी परत एकदा रिपीट करतो बघा. युनिफॉर्म मोशन कुणाला म्हणायचं? ऑब्जेक्ट कव्हर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, त्याला काय म्हणायचं? युनिफॉर्म मोशन. आणि ऑब्जेक्ट कव्हर्स अनइक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, त्याला कसली मोशन म्हणायचं? नॉन युनिफॉर्म मोशन. मग ह्या दोन मोशनच्या टाईप नंतर आपल्याकडे जी इम्पॉर्टंट टर्म येते ती असते ऍक्सलरेशन. काय असते ती? ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन म्हणजे कधी प्रोड्यूस होतं ऍक्सलरेशन? ज्या वेळेला ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी चेंज व्हायला लागते त्यावेळेला ऍक्सलरेशन प्रोड्यूस होतं. म्हणजेच काय, ज्याला ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी बदलायला लागते त्यावेळेला काय प्रोड्यूस होतं? तिथं ऍक्सलरेशन प्रोड्यूस होत असतं. मग त्या ऍक्सलरेशन नेमकं काय असतं किंवा कशा पद्धतीचं असतं ते आता आपण बघूया. ऍक्सलरेशन कधी प्रोड्यूस होतं? इट प्रोड्यूस, हे डेफिनेशन नाही, फक्त कन्सेप्ट आहे. इट प्रोड्यूसेस when
कधी? when velocity of ऑब्जेक्ट चेंजेस. हे कधी प्रोड्यूस होतं? चला ऑब्जेक्टची काय होते? व्हेलॉसिटी चेंज होते, त्यावेळेला हे एक्सलरेशन प्रोड्यूस होतं. मग कसं काढलं जातं? तर समजा यू हा सिम्बॉल असतो. बऱ्याच वेळा तुम्ही हा यूज पण केला असेल. यू म्हणजे कोण असतं? तर इनिशियल व्हेलॉसिटी असते. यू म्हणजे कोण असतं? इनिशियल व्हेलॉसिटी. आणि व्ही म्हणजे काय असतं? तर फायनल व्हेलॉसिटी असते. फायनल व्हेलॉसिटी म्हणजे याचा अर्थ यू इनिशियल व्हेलॉसिटी आणि व्ही फायनल, याचा अर्थ काय झाला? तर ती व्हेलॉसिटी काय झाली असणार आहे? चेंज झाली असणार आहे. मग ती चेंज होण्यासाठी काहीतरी टाइम लागला असेल. टी म्हणजे कोण? टाइम असणार आहे. मग एक्सलरेशनला जो फॉर्म्युला यूज केला जातो तो काय असतो? ए इज इक्वल टू, ए हा सिम्बॉल आहे कुणाचा? एक्सलरेशनचा. कशी काढली जाते? चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन कोण घेतलं जातं? टाइम घेतलं जातं. काय असतं? चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. मग चेंज इन व्हेलॉसिटी कशी काढायची? तर फायनल व्हेलॉसिटी मधनं इनिशियल व्हेलॉसिटी मायनस करायची. म्हणजे ए बरोबर व्ही मायनस यू अपॉन टाइमला काय सिम्बॉल आहे? टी आहे. म्हणजे आपल्या एक्सलरेशनचा फॉर्म्युला काय झाला? ए इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. व्ही फायनल व्हेलॉसिटी, यू इनिशियल व्हेलॉसिटी. व्ही मायनस यू ला काय म्हणणार तुम्ही? चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन कोण आलं? टाइम. ह्या चेंज इन व्हेलॉसिटीला फिजिक्समध्ये कन्सेप्ट असते, ज्याला आपण टाइमने डिवाइड करतो त्याला रेट म्हणतो. मग एक्सलरेशनची आपल्याला इथून डेफिनेशन करता येते. काय? रेट ऑफ चेंज ऑफ कुणाचा? रेट ऑफ चेंज ऑफ तर व्हेलॉसिटी इज कॉल्ड, काय म्हणू शकतो आपण त्याला? एक्सलरेशन. डेफिनेशन काय तयार झाली बघा? रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड एज अ एक्सलरेशन. हे जे एक्सलरेशन असतं ह्याचं जे युनिट येतं ते युनिट कोणतं असतं? आता न्यूमरेटर मध्ये तर मीटर पर सेकंद अपॉन टाइम. मग ते काय होतं? मीटर पर सेकंद स्क्वेअर. काय आलं युनिट याचं? मीटर पर सेकंद स्क्वेअर. आणि महत्वाची गोष्ट, इट इज अ कसली क्वांटिटी? ही वेक्टर क्वांटिटी. कसली क्वांटिटी? वेक्टर. म्हणजे एक्सलरेशन डिस्क्राइब करत असताना तुम्हाला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही लागतं. काय म्हटलं बघा? एक्सलरेशन डिस्क्राइब करत असताना तुम्हाला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्हीचा विचार करावा लागतो. त्यामुळे एक्सलरेशन ही कसली क्वांटिटी आहे? तर स्केलर क्वांटिटी आहे. आता हे एक्सलरेशन पॉझिटिव्ह असू शकतं, निगेटिव्ह असू शकतं किंवा झिरो पण असू शकतं. काय काय म्हणलं मी? हे एक्सलरेशन कसं असू शकतं? पॉझिटिव्ह असू शकतं, निगेटिव्ह असू शकतं किंवा झिरो पण असू शकतं. आता काय करतोय बघा, मी प्रत्येक टर्म तुम्हाला इन डिटेल मध्ये मी डिस्क्राइब करतो. पहिल्यांदा मी काय केलं तर समजा पॉझिटिव्ह एक्सलरेशन शिकूया आपण. पॉझिटिव्ह एक्सलरेशन. माझ्याकडे एक कार आहे समजा ही, आणि ही कार पुढे चाललेली आहे. किती व्हेलॉसिटीनं? तर 2 मीटर पर सेकंद. परत काय केलं मी? ह्या कारची व्हेलॉसिटी वाढवली, मला फास्ट जायचं आहे. आणि मी ती किती केली? कारची व्हेलॉसिटी समजा ती 10 मीटर पर सेकंद केली. किती केली? 10 मीटर पर सेकंद. आणि ही जे व्हेलॉसिटी वाढायला जो वेळ लागलाय की नाही तो मी किती मानतो? 4 सेकंद. म्हणजे मी काय केलं, ह्याची गाडी सुरुवातीला 2 मीटर पर सेकंद चालली होती, ती मी कितीनं पळवायला चालू केली? 10 मीटर पर सेकंद. आणि व्हेलॉसिटी काय डायरेक्टली 2 वरून 10 वरती गेली नसेल, 2 चे 3 झाले असेल, 3 चे 4 झाले असेल, 4 चे 5 झाले असेल, त्याच्यासाठी काहीतरी वेळ लागला. तो किती आहे? तर 4 सेकंद आहे. मग माझ्याकडे जी कन्सेप्ट असते ती कशी असते? यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, व्ही म्हणजे फायनल व्हेलॉसिटी, आणि टायमिंग किती लागलंय? 4. मग मी एक्सलरेशन कॅल्क्युलेट करायचं ठरवलं तर फॉर्म्युला काय? व्ही मायनस यू अपॉन काय असतो? टी असतो. मग व्ही 10 आहे, यू 2 आहे, आणि टी किती आहे आपल्याकडे? 4 आहे. 10 वजा 2 किती? 8. 8 चे 4 किती? तर 2. म्हणजे एक्सलरेशन किती आलं? 2 मीटर पर सेकंद स्क्वेअर. हे एक्सलरेशन इथे आलं किती आलं? 2 मीटर पर सेकंद स्क्वेअर. आता दुसरी कन्सेप्ट असते निगेटिव्ह एक्सलरेशन. निगेटिव्ह एक्सलरेशन आहे ही वरचीच केस आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन करू. काय झालं बघा, गाडीची आताची व्हेलॉसिटी आहे ती किती होती? तर 10 मीटर पर सेकंद आहे. म्हणजे मी गाडी आता कितीने पळवायला लागलो? 10 मीटर पर सेकंद पळवलं. आणि अचानक माझ्या आडवं काहीतरी आलं, मी काय केला? ब्रेक अप्लाय केला. ब्रेक अप्लाइड. ब्रेक अप्लाइड केल्यानंतर गाडीची व्हेलॉसिटी वाढणार का कमी होणार?
तर ती कमी होणार. आणि जी गाडीची व्हेलॉसिटी आहे ती किती झाली 10 नाही 2 मीटर पर सेकंद. बघा सुरुवातीला गाडी किती स्पीडने चालली होती आपली, तर 10 मीटर पर सेकंद. आणि गाडीच्या आडवं कोणतरी आलं म्हणून मी ब्रेक अप्लाय केला, त्याला व्हेलॉसिटी किती झाली 2 मीटर पर सेकंद. म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी 10, फायनल व्हेलॉसिटी 2. आणि ही जे ब्रेक अप्लाय केल्यानंतर गाडीनं एवढी व्हेलॉसिटी कमी करायला जो वेळ घेतला तो किती घेतला 4 सेकंद. म्हणजे वरचीच कन्सेप्ट मी उलटी एक्सप्लेन केली तुम्हाला. तर ह्या वेळेला ज्या एक्सलरेशनचा फॉर्म्युला असणार तो काय असणार v मायनस यू अपॉन काय टी. फी किती आहे चेक करा बघू, तर 2 आहे. मायनस यू किती आहे बघा बघू, तर 10 आहे. अपॉन टायमिंग किती आहे तर 4 आहे. हे किती येणार -8/4 म्हणजे किती आलं -2 मीटर पर सेकंद स्क्वेअर. आता एक्सलरेशन जरा इथं आणि इथं चेक करा. ह्या केसला एक्सलरेशन जे होतं म्हणजे पॉझिटिव्ह एक्सलरेशन मध्ये ए ची व्हॅल्यू कसली आलती तर 2 आलती. आणि इथं काय निगेटिव्ह एक्सलरेशन मध्ये एक असलेला -2 आला. म्हणजे झालं काय, ज्या वेळेला इथं नोट लिहितो बघा मी, इथं नोट घेतोय मी काय बघा, इफ व्हेलॉसिटी काय होते increases acceleration इज कसला असणार आहे पॉझिटिव्ह असणार. कसला असणार एक्सलरेशन पॉझिटिव्ह. तशी इथली नोट काय तयार होईल तुम्हीच सांगा बघू. इफ व्हेलॉसिटी डिक्रीजेस एक्सलरेशन इज कसं असणार आहे ते निगेटिव्ह. म्हणजे ज्यावेळेला गाडीची व्हेलॉसिटी वाढते त्यावेळेला एक्सलरेशन कसलं असतं पॉझिटिव्ह असतं. आणि ज्यावेळेला गाडीची व्हेलॉसिटी कमी होते त्यावेळेला एक्सलरेशन कसलं असतं निगेटिव्ह असतं. आता ह्या निगेटिव्ह एक्सलरेशनलाच अजून एक नाव येतं जे तुमच्या बुकमध्ये एक्सरसाइज मध्ये एमसीक्यू टाईप दिलेलं आहे, म्हणजे रिकामी जागा टाईप दिलेला आहे. ह्या निगेटिव्ह एक्सलरेशनला म्हणजे निगेटिव्ह साईन येतं म्हणून त्याला काय शब्द येतो तर रिटार्डेशन. काय तो रिटार्डेशन और डिएक्सलरेशन काय शब्द आहे बघा. एक आहे तो रिटार्डेशन. रिटार्डेशन म्हणजे काय, काही जण शिकवताना तुम्हाला असं सांगतात की एक्सलरेशन निगेटिव्ह एक्सलरेशन मीन्स कॉल्ड एज अ रिटार्डेशन, पण निगेटिव्ह एक्सलरेशन म्हणता येत नाही. निगेटिव्ह एक्सलरेशन म्हणजे काय, निगेटिव्ह साईनचा फक्त विचार केला जातो म्हणजे चिन्हाचा. ते 11वीत गेल्यानंतर डिटेलमध्ये आपल्याला येईलच ते परत. काय होतं बघा, किंवा आत्तापुरतं लक्षात ठेवा की निगेटिव्ह एक्सलरेशन आलं की त्याला काय म्हणायचं रिटार्डेशन और डिएक्सलरेशन. पण 11th मध्ये गेलं की निगेटिव्ह साईन आलं की हे निगेटिव्ह आणि हे एक्सलरेशनच आहे, म्हणजे निगेटिव्ह साईन फक्त आहे त्याला आपण काय म्हणतो रिटार्डेशन और डिएक्सलरेशन. पॉझिटिव्ह एक्सलरेशन कधी ज्याला व्हेलॉसिटी काय होते इन्क्रीज होते, निगेटिव्ह एक्सलरेशन कधी ज्याला व्हेलॉसिटी काय होते डिक्रीज होते. आता त्याच्या पुढचा जाऊन पॉइंट आहे की एक्सलरेशन 0 कधी असतं. जर एखाद्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहत असेल म्हणजे ती व्हेलॉसिटी बदलत नसेल तर त्यावेळेचं एक्सलरेशन कसं असतं कॉन्स्टंट म्हणण्यापेक्षा ते किती असतं 0. कारण का इनिशियल व्हेलॉसिटी यू आणि फायनल व्हेलॉसिटी व्ही हे दोघं सेम होतात. मग सेम झालं तर व्ही मायनस यू हे उत्तर किती येणार 0. आणि 0 अपॉन समथिंग व्हॅल्यू किती बनते तर ती 0 बनते. त्यावरचं जे एक्सलरेशन आहे त्याला आपण कसलं म्हणतो तर 0 एक्सलरेशन. ते पण कन्सेप्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवतो, म्हणजे नोट वजा आपल्याला लिहिताना किंवा नोट्स तयार करत असताना आपल्याला बरं पडेल ते. तिसरा टाइप कोणता सांगितला मी तर 0 एक्सलरेशन. 0 एक्सलरेशन कधी प्रोड्यूस होतं व्हेन व्हेलॉसिटी डज नॉट चेंजेस. म्हणजे व्हेलॉसिटी बदलत नाही. इनिशियल व्हेलॉसिटी जर 10 मीटर पर सेकंद असेल तर फायनल पण किती असणार आहे 10 मीटर पर सेकंदच असणार. आणि त्याला एक्सलरेशन काढायचा फॉर्म्युला काय व्ही मायनस यू अपॉन टी. समजा इथून इथं जायला त्याला 2 सेकंद लागले तर 10 मायनस 10 अपॉन 2 उत्तर किती येणार आहे 0. म्हणजे कसलं एक्सलरेशन आलं 0. 0 एक्सलरेशनचा अर्थ काय होतो तर व्हेलॉसिटी त्याची बदलत नाही, व्हेलॉसिटी रिमेन्स कशी राहते कॉन्स्टंट राहते. आता ह्याच्यानंतर कायनेमॅटिकल इक्वेशन्स ऑफ मोशन असा एक पार्ट असतो, म्हणजे गतीची समीकरण मराठीमध्ये त्याला म्हटलं जातं गतीची समीकरण. काय तर कायनेमॅटिकल
इक्वेशन्स ऑफ मोशन. किती इक्वेशन असतात हे? तर 3 इक्वेशन असतात. त्याच्यामध्ये पहिला जे सिम्बॉल्स आहेत ते सिम्बॉल्स आपण यूज करूया. कोणतं? तर यू. यू म्हणजे कसली व्हेलॉसिटी? इनिशियल व्हेलॉसिटी. परत फी. फी म्हणजे कोण? फायनल व्हेलॉसिटी. टी. टी म्हणजे कोण? टाइम. ए. ए म्हणजे कोण? एक्सलरेशन. यस. यस म्हणजे कोण? डिस्प्लेसमेंट. परत मग पहिलं इक्वेशन काय होतं? तर पहिलं इक्वेशन असतं फी इज इक्वल टू यू प्लस ए टी. हे पहिलं इक्वेशन आहे. फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन म्हटलं जातं याला. दुसरं यस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. आणि तिसरं फी स्क्वेअर इज इक्वल टू काय येतं? यू स्क्वेअर प्लस 2as. असे 3 हे कायनेमॅटिकल इक्वेशन्स आहेत. ह्या कायनेमॅटिकल इक्वेशनचा वापर करून आपल्याला बरेच न्यूमरिकल 11th आणि 12th मध्ये काय करायचे आहेत? सोडवायचे आहेत. 10th मध्ये पण थोडेफार 1-2 न्यूमरिकल आहेत पहिल्या चॅप्टर मध्ये हे इक्वेशन वरती. फक्त तिथं ग्रॅव्हिटी अप्लाय करावी लागते आणि फ्री फॉल ही कन्सेप्ट आहे, तिथं आपण हे इक्वेशनचा वापर करतो. आज आपण काय काय कव्हर केलं बघा. तर सुरुवातीला आल्यानंतर आपण एक्सलरेशन म्हणजे काय ते बघितलं. एक्सलरेशनचे 2 टाईप बघितले. पॉझिटिव्ह एक्सलरेशन, 3 टाईप बघितले. पॉझिटिव्ह एक्सलरेशन, निगेटिव्ह एक्सलरेशन आणि झिरो एक्सलरेशन. बरोबर. त्यानंतर कायनेमॅटिकल इक्वेशन्स काय असतात बघितलं. ते कायनेमॅटिकल इक्वेशन तुम्हाला तिन्ही पण मी शिकवले. त्याचबरोबर सुरुवातीला आपण युनिफॉर्म मोशन म्हणजे काय ते पण बघितलं. नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे काय ते पण बघितलं. आजच्या पुरतं एवढाच पार्ट आपल्यासाठी पुरेसा आहे. आता लास्ट आपण तिसरं लेक्चर म्हणजे 3 लेक्चरमध्ये हा चॅप्टर कव्हर करायचा प्रयत्न केलाय मी. लास्टच्या तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण काय करतोय? न्यूटनचे 3 लॉज आहेत ते लॉज आणि मोमेंटम म्हणजे काय असतं आणि लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, ह्या 3-4 कन्सेप्ट आहेत त्या आपण लास्ट लेक्चरमध्ये कव्हर करू. ओके, थँक्यू.